उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोणत्याच भाज्या खाव्याशा वाटत नाही, परंतु भरलं वांगं ही एक भाजी अशी आहे की ती उन्हाळ्यामध्ये जरी डोळ्यासमोर आली तरी ती अगदी पटकन आणि आवडीने आपण खातो. उन्हाळ्यातच काय, वर्षभर केव्हाही भरलं वांगं द्या, सर्वजण आवडीनेच खातात. अगदी छान असं चमचमीत हे भरलं वांगं तयार करण्यासाठीचा जो मसाला आहे त्याला छान असा खोबऱ्याचा स्मोकी फ्लेवर देऊन आपण हे भरलं वांगं तयार केलेलं आहे. यासाठी या स्मोकी फ्लेवरमुळे तयार झालेला जो मसाला आहे तो अगदी छान असा तयार झालेला आहे. तुम्ही जास्त मसाले ॲड केले नाही तरीही हे मसाला वांगं भरलं वांगं अगदी चवीला छानच तयार होणार आहे. त्यामुळे अगदी वेगळ्या अशा पद्धतीने आपण याचा जो सिक्रेट वाटण आहे ते तयार केलेलं आहे. त्याबरोबर बऱ्याचदा वांग्यामध्ये भरलेला जो मसाला आहे तो वांग्यामध्ये राहत नाही, शिजवताना वांग्यामध्ये तो मसाला अजिबात राहत नाही. त्यासाठी मसाला कशा पद्धतीने तयार करायचा याच्या सर्व टिप्स मी या रेसिपीमध्ये सांगितलेल्या आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण सिक्रेट वाटण करून चमचमीत हा भरली वांगी मसाला कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी ही वांगी घेतलेली आहे, छान अशी जांभळ्या रंगाची वांगी आणि ताजी फ्रेश वांगी घेतलेली आहे. आता वांगी आपण कट करून घेणार आहोत. वांगी कट करताना सुरुवातीला आपण त्याचं देठ काढून घेणार आहोत. त्यानंतर अशा पद्धतीने आपण 4 भागामध्ये ती कट करून घेणार आहोत. ती चांगली आहे की नाही हे देखील चेक करून घेणार आहोत. त्यानंतर वांगी कट केल्यानंतर आपल्याला ती पाण्यामध्ये ठेवायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने वांगी कट करून आपण सर्व वांगी पाण्यामध्ये ठेवणार आहोत. वांग्यामध्ये छान असा मसाला भरले जावा त्यासाठी आपण अशा पद्धतीने 4 भागामध्ये ती कट करून घेतलेली आहे. सर्व वांगी कट करून पाण्यामध्ये ठेवायची. तोपर्यंत मी एक सगट खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे. ती खोबऱ्याची वाटी कट न करता अशा पद्धतीने सगटच आपण ती जाळावर धरलेली आहे. छान असा त्याचा स्मोकी फ्लेवर जो आहे तो या भाजीमध्ये यावा यासाठी त्यानंतर ती कट करायची. आता मी गरम असताना कट केली, त्यामुळे थोडंसं जाडसर असं स्लाईस झालेले आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल टाकायचं आणि छान असे हे खोबरं आणखीन थोडंसं भाजून घ्यायचं. त्याचबरोबर यासोबत आपण काही मसाले यामध्ये ॲड करणार आहोत, काही साहित्य यामध्ये ॲड करणार आहोत. सुरुवातीला घेतलेला आहे पाववाटी धणे, त्यानंतर अद्रक, त्याचबरोबर कढीपत्ता घेतलेला आहे. छान असं तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही ही खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे ती छान अशी तुम्हाला जेव्हा स्मोकी फ्लेवरमध्ये तुम्ही ती भाजून घेता त्यावेळेस त्याचा जो वास आहे तो आपल्या भाजीला लागतो आणि त्यामुळे भाजी ही चवीला आणखीनच छान लागते. त्यामुळे अशी पद्धत एकदा वापरून पहा. त्याचबरोबर आपण स्लाईस केलेला एक मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे. कांदा देखील छान असा परतवून घेणार आहोत. शक्यतो या भरली वांग्याचा मसाला ही भाजी करण्यासाठी जो मसाला आहे तो भाजण्यासाठी तुम्ही लोखंडी कढईचाच वापर करा. त्याचबरोबर कांदा आपला छान असा भाजून झालेला आहे. आता यामध्ये एक मोठ्या साईजचा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे. टोमॅटो घेताना जास्त पिकलेला घ्या जेणेकरून आपली ग्रेव्ही ही आंबट लागणार नाही. त्यासाठी टोमॅटो हा जास्त पिकलेला आणि लाल घेतला की आपल्या ग्रेव्हीला रंग देखील छान येतो. हलकासा 2 मिनिटासाठी आपल्याला यामध्ये तेलामध्ये परतवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि टोमॅटो छान असा सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा. या ठिकाणी झाकण ठेवून हा टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचा. यामध्येच आपण 1 ते 2 मिनिटांनंतर लसूण देखील यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत त्याचबरोबर त्यामध्ये जे पाणी आहे ते सर्व आटेपर्यंत आपण हे शिजवून घेत आहोत. साधारणतः 3 ते 4 मिनिटांमध्ये अगदी व्यवस्थित असा हा टोमॅटो सॉफ्ट होतो. हे पहा, आता तुम्ही पाहू शकाल यामध्ये हलकंसं पाणी आहे, त्यामुळे मी गॅसचा फ्लेम हा आणखीन हाय केलेला आहे जेणेकरून हे पाणी पूर्णपणे त्यामध्ये निघून जाईल आणि आपला टोमॅटो देखील व्यवस्थित असा शिजलेला आहे. या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे. त्याचबरोबर आपण अगोदर जो भाजून घेतलेला मसाला होता तो छान असा थंड झालेला आहे. आपण आता हा वाटून घेणार आहोत. पाण्याचा वापर न करता छान असा हा मसाला आपण वाटून घेतलेला आहे. त्यानंतर भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. आता पाववाटी एवढी भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. आता या अगोदर मी हे शेंगदाणे भाजून ठेवलेले होते त्यामुळे मी या खोबऱ्यामध्ये भाजलेले नाही. तुमचे जर कच्चे शेंगदाणे असतील तर खोबरं भाजतानाच तुम्ही त्यामध्ये शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर आपण हे सर्व साहित्य छान असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये कांदा टोमॅटो जो शिजवून घेतलेला आहे तो यामध्ये ॲड करणार आहोत. हे पहा, आता या ठिकाणी कांदा आणि टोमॅटोमुळे छान असं बाइंडिंग आपल्या या मसाल्याला येतं, कारण त्यामध्ये जे मॉइश्चर आहे त्यामुळे हा मसाला अगदी व्यवस्थित असा आपण जेव्हा वांग्यामध्ये भरतो त्यावेळेस तो शिजताना वांग्यातून बाहेर येत नाही.
अगदी व्यवस्थित असा वांग्यामध्ये राहतो। बऱ्याचदा आपण वांग्यामध्ये मसाला भरतो, परंतु तो मसाला शिजवल्यानंतर वांग्यामध्ये राहत नाही। त्यामुळे अशा पद्धतीने कांदा टोमॅटो हलकासा शिजवून घेतला की त्यामधील जे मॉइश्चर आहे, जे पाणी आहे, त्यामुळे छान असा हा मसाला थोडासा ओलसर होतो। यामध्ये वेगळं पाणी वगैरे टाकण्याची गरज नाही आणि मसाल्याला छान असं बाइंडिंग देखील यामुळे येतं। हे पहा, सर्व मसाला आपला वाटून झालेला आहे। यामध्ये काही मसाले आपण ॲड करणार आहोत। यामध्ये मी टाकत आहे अर्धा चमचा हळद पावडर, त्यानंतर 1 चमचा अगदी छान असं लाल मिर्च पावडर टाकलेले आहे, 1 चमचा आपण गरम मसाला टाकलेला आहे, त्यानंतर यामध्ये टाकत आहोत अर्धा चमचा मीठ आणि अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहोत। हा मसाला छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। हे पहा, अगदी व्यवस्थित असा हा सर्व मसाला आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून या मसाल्यामुळे आपली वांग्याची जी भाजी आहे ती अगदी छान अशी तयार होणार। अगदी छान असा ओलसर आपला हा मसाला तयार झालेला आहे। आता हा वांग्यामध्ये भरल्यानंतर तो वांग्यातून अजिबातही बाहेर येणार नाही। बऱ्याचदा आपण जो कोरडा मसाला काढतो तो मसाला वांग्यामध्ये भरल्यानंतर तो बाहेर निघतो, परंतु हा ओलसर असा मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला वांग्यामध्ये भरल्यानंतर तो अजिबातही बाहेर निघणार नाही। हे पहा, अशा पद्धतीने सर्व वांग्यामध्ये आपण मसाला भरून घेणार आहोत। त्याचबरोबर शिल्लक राहिलेला जो मसाला आहे तो देखील आपण नंतर ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत। अशा पद्धतीने मी सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे। एवढा मसाला छान असा शिल्लक राहिलेला आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणारच आहोत। आता त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे। आता या ठिकाणी तुम्ही जर लोखंडी कढई वापरत असाल तर पूर्ण प्रोसेस लो फ्लेमवर करा। यामध्ये कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, त्याचबरोबर तेलामध्ये एका बाजूला जिरं आणि मोहरी टाकलेली आहे। जिरं आणि छान असं तेलामध्ये तळलेलं आहे, मोहरी छान अशी तडतडलेली आहे। यामध्ये धना पावडर टाकलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, त्यानंतर अगदी पाव चमचा एवढी लाल मिर्च पावडर, कारण ही तिखटवाली लाल मिर्च पावडर आहे त्यामुळे पाव चमचाच टाकलेली आहे। त्याचबरोबर वांग्यामध्ये जो मसाला भरून घेतलेला आहे ती सर्व वांगी आपण या तेलामध्ये टाकलेली आहे। सर्व वांगी आपण तेलामध्ये 1 ते 2 मिनिटासाठी छान अशी ही परतवून घेणार आहोत। तोपर्यंत वांगी परतवत आहे तोपर्यंत आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि गरम पाणी टाकून ही वांगी आपण छान अशी शिजवून घेणार आहोत। हे पहा, वांगी परतवली तरी वांग्यामध्ये मसाला आहे तसाच आहे। त्यानंतर 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं होतं ते यामध्ये ॲड केलेलं आहे। अगदी 1 चमचा, लहान साईजचा 1 चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर अगदी व्यवस्थित असं मीठ यामध्ये मिक्स करून दिलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि आपण ही वांगी छान अशी शिजवून घेणार आहोत। अगदी लो ते मीडियम फ्लेमवर आपण ही वांगी शिजवून घेतलेली आहे। साधारणतः 10 मिनटं एवढा वेळ मला लागलेला आहे, 7 ते 8 मिनटं। त्यानंतर त्यामधील जे तेल आहे ते तेल देखील सर्व वरती आलेलं आहे। आता हलकंसं यामध्ये पाणी दिसत आहे, त्यामुळे 2 मिनटं मी हे असंच ठेवणार आहे। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा हाय केलेला आहे। मोठ्या आचेवर छान असं यामधील तेल जे आहे ते सर्व बाजूला होईपर्यंत आपण असंच ठेवणार आहोत। हे पहा, सर्व तेल बाजूला होत आलेलं आहे। आता यामध्ये आपण जो शिल्लक राहिलेला मसाला आहे तो सर्व यामध्ये ॲड करणार आहोत आणि हा मसाला यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचा। तोपर्यंत आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। अगोदर वांगी शिजवण्यासाठी मी 1 ग्लास गरम पाणी वापरलेलं होतं। ग्लासचं मेजरमेंट करण्यासाठी मी ग्लासमध्ये पाणी घेतलं होतं, परंतु वापरताना गरम पाण्याचाच वापर केलेला आहे। आता हा मसाला सर्व परतवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला यामध्ये अर्धा ते पाऊण ग्लास एवढं गरम पाणी वापरायचं आहे। गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीची जी चव आहे ती छान अशी टिकून राहते। हे पहा, साधारणतः अर्धा ते पाऊण ग्लास एवढं पाणी मी या ठिकाणी वापरलेलं आहे। आता हा मसाला आपण सर्व अगदी व्यवस्थित असा मिक्स करून देणार आहोत। त्यानंतर मीडियम फ्लेमवर छान असा यामधील सर्व पाणी व्यवस्थित आटेपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता तुम्हाला या ठिकाणी जर जी ग्रेव्ही आहे ती थोडीशी पातळ हवी असेल तर तुम्ही तशी देखील करू शकता, परंतु मला छान असं सुकं हे भरलं वांगं बनवायचं आहे, त्यामुळे 15 मिनटं मी असंच मीडियम ते लो फ्लेमवर छान असं हे शिजवून घेणार आहे। साधारणतः 15 ते 20 मिनटानंतर पाहू शकाल त्यामधील तेल देखील सर्व वरती आलेलं आहे आणि आपलं वांगं देखील छान असं शिजलेलं आहे। अगदी छान असं सुकं आपलं हे भरलं वांगं बनवून तयार झालेलं आहे। आपण गरमागरम ते एका बाउलमध्ये सर्व करणार आहोत। हे पहा, अगदी छान असं दिसत आहे।
रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि आठवड्यातील 5ही दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार दुपारी 12 वाजता येणाऱ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका. छान असं चमचमीत आपलं हे भरलं मसाला वांगं बनवून तयार झालेलं आहे. कधीतरी अशा पद्धतीने एका वेगळ्या पद्धतीने देखील सिक्रेट वाटण करून अशा पद्धतीने भरलं वांगं नक्कीच बनवा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना शेअर नक्कीच करा. हे पहा, छान असं आपलं हे भरलं वांगं तयार झालं आहे. अगदी छान असं दिसत आहे आणि चवीला देखील अप्रतिम अशी ही रेसिपी तयार झालेली आहे. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवू शकता. हे पहा, अगदी छान असं दिसत आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.